झी 24 तास एक पाऊल पुढे जाते की शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ही या सगळ्या परिसरामध्ये आग लागली। सिग्नल ची जी यंत्रणा आहे त्यामध्ये मात्र शॉर्ट सर्किट कशामुळे झालं यासाठी एक समिती नेमली गेलेली आहे आणि ती यावर अर्थातच निर्णय देणार आहे। पुढच्या बातमीकडे वळूया। मध्य आणि हार्बर रेल्वे विस्कळीत झाल्याने त्याचा मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीवर विपरीत परिणाम झाला। मुंबई महापालिकेमध्ये आज फक्त 50%च कर्मचाऱ्यांनी हजेरी लावली। दुपारपर्यंत कर्मचारी ऑफिसमध्येच येत होते तर निम्म्या कर्मचाऱ्यांनी आज घरीच थांबणं पसंत केलं। महापालिकेतल्या स्थितीचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी हेमंत बिर्जे यांनी। मध्य रेल्वे सेवा ठप्प झाल्यामुळे त्याचा फटका पालिका कर्मचाऱ्यांनी बसलाय। आपण पाहू शकता पालिकेतले हे चिटणीस कार्यालय आहे आणि या चिटणीस कार्यालयामध्ये कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती जास्त आहे आणि इथे ह्या रेल्वेच्या विस्कळीतपणामुळे पालिकेतली कर्मचारीही आज उशिराने आले। इथे बघू शकता की कशा पद्धतीने टेबल खाली आहेत, फायली मोठ्या प्रमाणात बसलेल्या आहेत। ज्या पालिका चिटणीस कार्यालयाचे वरिष्ठ अधिकारी काही आले नाही आहेत, काही अधिकारी आलेले आहेत आणि ते आपल्याशी बोलतात। सर, आपण आताच आलात, काय नेमका त्रास झाला? हार्बर लाईन बंद आहे। 10:04च्या गाडीला आम्ही नेहमी येतो, तिथून मग गाड्या बंद असल्यामुळे आम्ही दादरला आलो बसनी। दादरवरून 17 नंबरची बस पकडून विटीला आलो। आपल्या कार्यालयातले कर्मचारी आज मोठ्या प्रमाणात अनुपस्थित आहेत। मेन लाईन आणि हार्बर लाईन टोटल बंद आहे। कर्मचारी नाही आहेत आज आपल्या कार्यालयात, नेमका काय कारण आहे? गाड्या विस्कळीत असल्यामुळे, रेल्वे लाईन बंद असल्यामुळे कार्यालयात कर्मचाऱ्यांची उपस्थिती कमी आहे। चिटणीस कार्यालयात नेमके किती कर्मचारी काम करतात आणि किती आज अनुपस्थित आहेत? टोटल जसं बघायला गेलं तर आपल्याला बघावं लागेल सगळं, पण 50% तरी अनुपस्थिती आहे। 50% आज अनुपस्थिती आहे आणि 50% कामकाज आज पालिकेचं झालेलं नाही आहे। झी 24 ताससाठी व्हिडिओ जर्नलिस्ट पंकजसह हेमंत बिर्जे, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।